चला. चला काय तुमचा डेपो इथेच आहे ना. अरे हो चला. पप्पा काही टेन्शन आहे का? काही नाही. अरे असं काय बघायला लागली? नाही काही नाही. काय झालं शरू सांग. पप्पा मी जॉब सोडल्यामुळे प्रॉब्लेम झालाय का? कसला? म्हणजे घरात लग्न आहे, जास्त खर्च होणार आहे. मग अरे लग्नात खर्च होतोच ना. हो पण मग तुम्ही आणि मम्मीने त्याचं टेन्शन घेतलंय ना. काही टेन्शन नाही घेतलेलं शरू. आई बापाला एकच टेन्शन असतं, चांगला असावा पोरगा. बाकी लग्नात खर्च होतच असतो ना. पप्पा मला माहितीये तुम्ही असं बोलू नका. तुम्हाला टेन्शन आलं हे मला माहितीये. तुम्ही सतत हिशोब करत असता, बँक मध्ये जाता, मित्रांशी पण तेच बोलता. अगं मग काय घरामध्ये माळ्यावर पैसे ठेवलेले आहेत का आपल्या? पप्पा ऐका ना. काय? मला खरं सांगा ना, मी जॉब सोडल्यामुळे माझी सॅलरी नाही येणार तर प्रॉब्लेम होईल का? एवढी मोठी पोरगी झाली माझी. हा बापाला विचारते काही प्रॉब्लेम आहे का म्हणून. अगं खूप पैसा आहे तुझ्या बापाकडे, लय श्रीमंत आहे तुझा बाप. एवढी बापाची काळजी करणारी पोरगी आहे माझ्याकडे. मग किती श्रीमंत असेल मी सांग. लय लय श्रीमंत आहात ना. लय लय श्रीमंत आहे. मग पार्टी द्या मला. तुला जायचं होतं ना कुठेतरी? थांबेलो तो. हा तुम्ही द्या ना, पार्टी द्या ना. उगाच कशाला काही बरं बोलताय? काय पाहिजे बोल. मला हं? वडापाव. एवढंच? अरे एवढंच काय, वडापाव मला खूप आवडतो. वडापाव वसूल. चला मग. दादा एक वडापाव द्या. पप्पा एकच, तुम्हाला नको? अगं मी नाश्ता करून आलोय. घरून निघताना सांगितलं नसलंस ना तरी मला समजलंय. काय? कसं? कसं म्हणजे? इतकं नाही समजणार. इतक्या घाईनं घरातून निघालीस. अगं काय गरज आहे एवढी काम शोधायची? मी आहे ना. मैं बाप आहे तेरा बेडू, समजा ना. का हिला भेटायचं म्हणून मी ब्रेकफास्ट स्किप केलाय आणि ही इथे वडापाव खाते. युजलेस. हे घ्या. चलो निघतो मी. हा Bye. बाय बाय. ए शायनर. हा बोल चल. इथे फॉलो मी. हं? ए, भाई शायनर साईट वर काय घेऊन आलास तू? काय प्लॅन काय तुझा? हे बघ मी घरी थापा मारून आले. काय बोलायचं ते लवकर बोल, मी चालली. मुद्द्याचं बोलतोय. ती मुलगी तूच आहेस ना, त्याच्यामुळे गौतमने सुसाईड करण्याचा अटेम्प्ट केला. डोक्यावर पडलास का तू? काय बोलतोयस तुला तरी कळतंय का? येणं झालायस? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ती मुलगी तूच आहेस ना? मी मुलगीच आहे पण ती मुलगी नाही. बस. गौतमचा नाद सोड. मी शांतपणे सांगतोय तोपर्यंत ऐक. मला माहितीये साक्षीच्या लग्नात तू पटवलंयस त्याला. नाही तुला कळलं असेल ना की तो साधा मुलगा आहे, श्रीमंत घरातला मुलगा आहे, त्याला आरामात गुंडाळता येईल आणि तेच केलंयस तू. एक मिनिट. तू काही काय बोलतोय? नाही आता तर मला खात्री झालीये की तू खरंच डोक्यावर पडलास. प्रामाणिकपणे प्रेमात पडणारी मुलगी नाहीयेस तू. रादर प्रामाणिकपणे तू काहीच करू शकत नाहीस ना काम ना प्रेम. आता जास्त बोलतोयस हा? हे असलं काहीच नाहीये, त्यामुळे मला हा फालतूपणा पण ऐकायचा नाहीये. चल. परत खोटं. हा किती खोटं बोलणार आहेस तू? माझ्या भावाचा जीव गेला असता तुझ्यामुळे. सिरियसनेस कळतोय तुला? कळतोय? का केलंस? काय हवंय? मी पण काय विचारतोय काय हवंय? पैसेच हवे असतील ना? सांग तुला किती पैसे हवेत? मी सगळे द्यायला तयार आहे पण माझ्या भावापासून दूर राहायचं तू माझ्याकडून पैसे उकळलेस ना तेव्हाच मला कळलं होतं तू काय टाईपची मुलगी आहेस.
पण तेवढ्यावर तुझं समाधान झालं नाही म्हणून माझ्या भावासोबत प्रेमाचं नाटक केलं हेच येतं तुला. पैशासाठी काय वाटेल ते करू शकतेस तू. तुला फक्त पैसे हवेत बस. तू गोल्ड डिगर आहेस, तू गोल्ड डिगर. हेच शिकवले का आई बापाने? जास्त बोलू नकोस, नाही ते खवटा देईन. माझ्या मम्मी पप्पांबद्दल बोलायचं नाही. माझ्याबद्दल वाटेल ते बोल, मी उत्तर देईन. पण माझ्या मम्मी पप्पांना मध्ये आणलंस ना तर जीव घेईन मी तुझा. मग आयुष्यभर मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, कळलं? आणि काय रे, काय पैसा पैसा करतोस? तू काय स्वतःला जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस समजतो? एवढा पैसा नाही आहे तुझ्याकडे की तू शर्वरी परबला विकत घेशील. आणि हे सगळं करायचंच असेल ना, पटवायचंच असेल ना, तर तुझ्यापेक्षा श्रीमंत माणसाला पटवेल. पण असे संस्कार नाहीयेत आमच्यावर. गोल्ड डिगर कोणाला बोलतोस रे? आमच्यासारख्या गरीब मुली म्हणजे काय तुमच्यासारख्या श्रीमंत मुलांना पटवायला बसलेल्या नसतात. आमच्या मम्मी पप्पांनी आम्हाला प्रामाणिकपणे काम आणि मेहनत करायला शिकवलंय आणि स्वतःच्या पायावर श्रीमंत व्हायला मिळवलंय. पैशासाठी प्रेमाचं नाटक करण्या इतके गरीब नाही होत आम्ही. आम्ही नातात व्यवहार नाही आणत, कळलं? मिस्टर जय खानोलकर, तू कंपनी चालवतोस म्हणजे महिन्याच्या महिन्याला लोकांना पगार देतो, याचा अर्थ हा नाही की तू लोकांना विकत घेतोस. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तू पैशाने विकत घेऊ शकत नाहीस. त्यातली एक म्हणजे माझा स्वाभिमान आणि माझ्या मम्मी पप्पांचे संस्कार. आणि उरला प्रश्न तुझ्या भावाचा, तर त्याने जे काही केलं ना ते चुकीचं आणि वाईट होतं. पण ते त्याने कुठल्या मुलीसाठी केलं हे मला माहित नाही आणि ती मुलगी मी नाहीये. आणि मला हे सगळं करण्यात ना इंटरेस्ट पण नाहीये. त्यामुळे तुझा हा जो ड्रामा आहे ना तुझ्याकडेच ठेव आणि माझ्या वाट्याला येऊ नकोस. माइंड ब्लोइंग, अमेझिंग परफॉर्मन्स. एखाद्याला वाटेल तुझंच सगळं बरोबर आहे, पण तुझं चुकलंय. कारण स्विमिंग पूल जवळ मी ऐकलं होतं तू गौतम गौतम असं बोलत होतीस. कुठेही मला माहित आहे. गौतम, अरे गौतम म्हणजे आशुताईचा होणारा नवरा. तो तिकडे होता म्हणून मी असं बोलली, गौतम गौतम. ठीक आहे, मी मान्य केलं की ती मुलगी तू नाहीयेस, पण तुझ्या बहिणींपैकी एक आहे एवढं नक्की. माझ्या बहिणींचा याच्याशी काही संबंध नाहीये. हा बघा नंबर कसलाय. हे काय आहे? गौतमची कॉल लिस्ट. यात असलेले नंबर बघ. सुसाईड अटेम्प्टच्या आधी शेवटचा नंबर कोणाचा डायल केला होता ते बघ आणि सांग